नमस्कार. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सोबत मुंबईच्या आमच्या जय महाराष्ट्राच्या विशेष स्टुडिओमध्ये आहेत मंत्री मंगल प्रभात लोढा. लोढाजी, धन्यवाद आपण या स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी. आणि या निमित्तानं पहिला प्रश्न थेट सध्याच्या सरकारच्या कामकाजाच्या निमित्तानं आणि येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं तुम्हाला वाटतं की महायुतीचं सरकार परत येतंय? अतिशय चांगली रीतीने हा सरकार 2-3 वर्षामध्ये काम करत आहे आणि लोकांनी डबल इंजिन सरकार पाहिजे. सर्वांना माहिती आहे की जोपर्यंत केंद्र सरकारवर बरोबर काम करणारे सरकार नसेल तर ते महाराष्ट्राच्या मुंबईचा विकास होणार नाही. ते पण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे काम असेल किंवा रोजगाराचे असेल किंवा जे काही सरकारची योजना असेल, सर्व योजना केंद्र सरकारने आता सँक्शन केली आहे. रेल्वेचे फार मोठे जाळ इथे पसरलेले आहे. हा सर्व माननीय नरेंद्रभाई मोदीजीच्या स्वतःच्या जे महाराष्ट्रावर विशेष प्रेम आहे त्याकरिता हा एक लोकांसाठी जमेची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये आमची सरकार अतिशय चांगली रीतीने काम करत आहे आणि लोकांना पण हा माहिती आहे की हा सरकार आम्हाला हवा आहे, लोक आमचे बरोबर आहे. आपण नरेंद्र मोदींचा उल्लेख केलात. पंतप्रधानांनी नुकतंच मुंबईतल्या एका कार्यक्रमात असं वक्तव्य केलं होतं की ते मुंबईला देशाच्या आर्थिक केंद्राचा प्रमुख घटक बनवणार आहेत आणि इथूनच आर्थिक विकासाकडे नेणार आहेत. पण दुसऱ्या बाजूला आपण काय पाहतो तर ही तीच मुंबई आहे ज्या मुंबईमध्ये उद्योगपतींना दिवस रात्र टीकेचं धनी व्हावं लागतं आणि या उद्योगपतींची नावं घेऊन त्यांच्या विरोधात बोललं जातं आणि खास करून गुजराती मारवाडी समुदायाला लक्ष केलं जातं. असं आहे की हा एक विशेष राजनीतिक दलाचा एजेंडा आहे. इलेक्शन आले तर ते लगेच मराठी, नॉन मराठी, गुजराती, राजस्थानी सर्व जे काही करायचे ते करता. पण हे चालणार नाही आहे. लोकांना विकास हवा आहे, लोकांना रोजगार हवा आहे आणि जोपर्यंत वेल्थ क्रिएट होत नाही, जोपर्यंत इंडस्ट्रीज आत नाही तोपर्यंत रोजगार पण येत नाही. आता एका चक्र आहे. हा चक्रमध्ये ज्याने महाराष्ट्राचा विकास करायचा आणि ज्याने लोकांना फक्त असेच ठेवायचे आहे ते हे सर्व गोष्ट करता. पण माननीय नरेंद्रभाई मोदीचे नेतृत्वामध्ये इथे महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजीचे नेतृत्वामध्ये, एकनाथजीच्या नेतृत्वामध्ये आम्ही पुढे चालला आहे. आमची या आता जे काही हलचल चालली आहे ते कोणी रोखू शकत नाही. तुम्ही असं म्हणता आहात की प्राप्त स्थितीमध्ये एका विशिष्ट पक्षाचा हा अजेंडा आहे. पण समजा भविष्यामध्ये ज्या पक्षाचा हा अजेंडा आहे त्या पक्षाचे आत्ताचे प्रमुख असलेले उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाले तर उद्योग जगताला तो धक्का असेल का? असं आहे की ते काल्पनिक प्रश्नाचे आपण काल्पनिक जवाब देऊ शकता. मुख्यमंत्री आमच्याही होणार आहे. आज आमच्या मुख्यमंत्री आहे, उद्या पण आमच्या मुख्यमंत्री होणार आहे आणि देशामध्ये प्रधानमंत्री माननीय नरेंद्रभाई मोदीजी राहणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये काही अलबेला याशिवाय होणार नाही. ज्याने काही सपना येत असे त्याने सपना येऊ द्या. याच दरम्यानच्या काळामध्ये आपल्यावर असलेल्या विविध जबाबदाऱ्यांमधला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता तो अब्दुल्लाच्या वधाचा. तुमच्याकडून शिवपराक्रमाची गाथा सांगण्याचा प्रयत्न पुढे स्पष्टपणे झाला आणि ही हिम्मत इतक्या थेटपणे आतापर्यंत कोणी केली नव्हती आणि कुठल्या अमराठी नेत्यानं, मंत्र्यानं तर अजिबातच केलेली नव्हती. मला त्यासाठी तुमचं खास कौतुक करायचंय की तुम्ही शिवप्रतापाची कहाणी ठामपणे मांडलीत. हे सगळं करत असताना तुमच्यावर कुठला दबाव होता? धन्यवाद प्रसादजी. आपण जे काही विषय केला आणि ते कौतुक पण केला त्याबद्दल प्रसादजी आपला विशेष धन्यवाद. मी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी कोणी मराठी अमराठी या विषय नाही आहे आणि मी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहे म्हणून हिंदुत्वाची राष्ट्रप्रती प्रेमाचे माझ्या रक्तामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजचे राज्याभिषेक से 350 वर्षी मी प्रतापगड गेलो होतो. त्यानंतर मी तिथे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा कोतला काढला तिथे मी बघितला गेला. त्यामध्ये तिथे मी निश्चय केला की त्यावेळी माझ्याकडे टुरिझम डिपार्टमेंट होता. मी परत मुंबई आल्यानंतर जे स्कूल्स ऑफ आर्ट्सचे सर्व आर्टिस्ट आणि सर्वांनी बोलून हा निर्णय घेतला. एक 10 करोडच्या फंडचा GR काढला आणि नंतर ते 5-7 जे काही अतिशय चांगले मूर्तिकार आहेत त्यांच्याकडून कॉम्पिटिशन करून फायनली हा जे काही मूर्ती नक्की झाली ते 18 फूटची उंची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजाची अफजल खानचा कोतला काढताना मूर्ती तयार झालेली आहे. पुण्यामध्ये तयार आहे आणि लगेच तिथे प्रतापगडमध्ये तिथे आपण हा मूर्ती विराजमान करणार आहे. जी, पण यात एक आणखीन मुद्दा आहे आणि त्याला उत्तर मला मंगल प्रभात लोढा यांच्याकडून हवं आहे. अब्दुल्लाचं कौतुक करणारी मंडळी पण याच महाराष्ट्रात आहेत. ती सांगतात की अब्दुल्ला तर म्हणे
हा काही आक्रमण करणारा नव्हता, तो तर काही हल्ला करायला आला नव्हता, तो राज्य विस्तार करा, अशा माणसांचं काय केलं पाहिजे? यांच्या असा मासणारा काय होणार आहे ते लोकांना माहीत आहे. असा टिकणार नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून देशामध्ये हिंदुत्व टिकला आणि देशामध्ये आपले परकीय जे आले होते त्यांना इथून काढून फेकला. आजही छत्रपती शिवाजी महाराजाचे आम्ही सर्वजण वंशज आहे, त्यांचे उपासक आहे, त्यांचे प्रशंसक आहे. त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेता. ज्याने अफजल खानकडून प्रेरणा घेणी असेल त्याने त्यांचे मूल स्थानावर जावा. आमच्याकडे कोणाही अफजल खानाच्या किंवा ते मानणाऱ्या लोकांच्या काही स्थान महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही आहे. मंगलप्रभात लोढांच्याकडून इतक्या थेट प्रकारची भूमिका समोर येते, हेच वेगळं आणि या बातमीपत्रातलं आणि या मुलाखतीतलं विशेष आहे. कारण मंगलप्रभात लोढांना आतापर्यंत आम्ही अत्यंत शांत, संयमी अशा स्वरूपाचा व्यक्ती म्हणून ओळखत होतो. पण लक्षात आणून द्यायला पाहिजे एक बाब, की हे तेच मंगलप्रभात लोढा आहेत ज्यांनी मालवणीमधल्या हिंदूंच्या ठरवून केल्या जाणाऱ्या विच्छेदाच्या विरोधात आवाज उठवला होता. मंगलप्रभातजी, असं काय घडलं होतं की तुम्हाला मालवणीतला हिंदू एक एक वेचून वेचून हाकलून दिला जातोय याचा तपशील मिळाला आणि तुम्ही त्या विरोधात इतके आक्रमक झालेले आम्हाला दिसलात? त्यावेळी मी मुंबई भाजपाचे अध्यक्ष होतो आणि तिथले आमदार मुंबईचे पालकमंत्री होते. तरी पण हा विषय लोकांचा होता. हा विषय मुंबईची सुरक्षाचा होता. कोणी कुठून यायच्या, बांगलादेशातून, रोहिंग्यातून आपलं इथे आधार कार्ड काढायच्या, राशन कार्डमध्ये नाव ठेवायच्या, वोटिंग लिस्टमध्ये नाव आणायच्या आणि मुंबई आमची आहे हे चालणार नाही. त्याने हापर्यंत ते थांबले नाही. त्याने हळूहळू सर्व जे हिंदू तिथे होते त्याने काढायला सुरुवात केली. म्हणून मी तिथे गेलो, आंदोलन केला. सरकारमध्ये, पोलीसमध्ये जे काही मला सर्व हिंदुस्थानी समाजने एकत्र घेऊन आम्ही केला. आजपर्यंत ते सुरू आहे. जोपर्यंत बांगलादेशी रोहिंग्या इथून काढलं जाणार नाही मुंबईतून, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. मी पालकमंत्री नाते कमिटी पण गठीत केलेली आहे रोहिंग्याने बांगलादेशियांची शोध घेण्यासाठी. त्याने आजपर्यंत 300पेक्षा जास्त लोकांनी शोधलं आहे. आणि आमचे उपमुख्यमंत्री, माझे नेते आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या यावर विशेष लक्ष आहे. आमच्या काम कधी ज्यावेळी सुरू झाला तो जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत काम सुरू राहणार आहे. मुंबईने आम्ही बांगलादेशी रोहिंग्याचे मुक्त करू. पण तुम्हाला असं वाटतं लोढासाहेब की मविया ही अशा प्रकारच्या घुसखोरांना नेहमी पाठीशी घालते? त्यांचे आता वोट बँक बनले ना, त्याने ते घुसखोर म्हणून बघत नाही, त्याचे वोट बँक म्हणून बघत आहे. त्याने कोणीही चालता. त्याने देशाचा काय पडला मला माहीत नाही. पण ते ज्यांच्या लोकांना बरोबर घेऊन ते यावेळी पार्लमेंटच्या इलेक्शन लढला त्याने सर्वांना माहीत आहे की काय त्यांचे फ्युचर आहे. आत्ता एक 10 दिवसापूर्वी धारावीमध्ये आमचा एक कार्यकर्ता वैश्य, अरविंद वैश्य, त्यांचे दिनदहाडे हत्या झाली. एकही जे काही सो कॉल्ड हिंदूवादी संघटन होते त्यांचे लोक तिथे आले नाही, सत्ता होती आले नाही. आता त्याने कोणाने दुखवायचं नाही आहे. त्याने जे वोट बँक त्यांच्या झाला आहे ते वोट बँक टिकवायचं आहे. त्यासाठी हिंदूवर काय अत्याचार चालत होते त्याने चालता. आम्हाला चालणार नाही आहे. आम्ही त्यांच्याबरोबर उभं राहणार आहे. हा भारतामध्ये कोणी घुसखोर राहून कुठेही धर्मशाला नाही आहे. कोणी इथे आला काही केला हे चालणार नाही. अगदी आपण ज्या मुद्द्याला आत्ता स्पर्श केलेला आहे, मला त्याच निमित्तानं अगदी थोडे छोटे प्रश्न आपल्यासाठी उपस्थित करायचे आहेत. ते असे आहेत की तुम्ही बांगलादेशमधून आता विद्यमान परिस्थितीच्या नंतर जी काही आक्रमक भूमिका घेताना तिथले लोक दिसत आहेत त्या अनुषंगानं थेट हे वक्तव्य केलं जातंय की पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही तशाच पद्धतीनं हकलून दिलं जाऊ शकतं. अशा प्रकारची चिथावणीखोर वक्तव्य केलेल्यांवर कारवाई होताना दिसत नाही. कारवाई होणार आहे ना, तर लोक कारवाई करणार आहे. लोकांना काही असा जमणार नाही. हे जे काही कोणाने सांगितलं असेल तो त्याने समोर यावा. लोक त्याचा जबाब देतील. नरेंद्रभाई मोदी फक्त देशाचे आणि विश्वचे नेता आहे. त्यांच्यापेक्षा जास्त मजबूत आणि दूरदर्शी नेता मी आजपर्यंत बघितलेला नाही आहे. कोणाची हिंमत नाही आहे त्यांवर वाकडी नजराने बघू शकता. लोढासाहेब, तुम्ही एक संविधान मंदिराचाही मुद्दा घेतलेला आहे. त्यानिमित्तानं मला पटकन समजून घ्यायचं आहे की तुम्हाला दर ठिकाणी संविधान मंदिर उभारण्याची गरज का भासायला लागली? विवेक साप्ताहिकचे कार्यक्रमामध्ये मी गेलो होतो आणि तिथे आज महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे 500पेक्षा जास्त IT आणि टेक्निकल स्कूल आहे. तर युवा पिढीकडे संविधानच्या मध्ये काय त्यांची अधिकार आहे, काय त्यांचे कर्तव्य आहे आणि संविधानमध्ये काय आहे ते सर्व
झाला पाहिजे म्हणून आम्ही सर्व ठिकाणी संविधान मंदिर उभं करायलाचा निर्णय केलेला आहे आणि आम्ही पुढच्या 1 महिन्यामध्ये ते संविधान मंदिर उभे राहील आणि फक्त संविधान मंदिर में मूर्तीपेक्षा ठिकाणी तिथे संविधानच्या प्रिएम्बल आम्ही ठेवलेला आहे, पण प्रत्येक महिन्याभर तिथे एक कार्यक्रम संविधानबद्दल होणार आहे आणि मुला-मुलींनी संविधानमध्ये काय आहे, संविधान सभामध्ये काय झाला, संविधानच्या मध्ये काय भारत कसा चालता, ते सर्व आम्ही तिथे चर्चा करू. बिलकुल. सायकल ट्रॅक आणि तुमचा जो एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की पालकमंत्र्यांचं बीएमसीतलं कार्यालय, हे 2 मुद्दे आहेत. त्याशिवाय आपली मुलाखत पूर्ण होणार नाही, त्यामुळे मला थोडासा आणखीन वेळ लागेल. त्यासाठी मी पटकन आपल्याला पटापट प्रश्न विचारतो की हे सायकल ट्रॅकचं नक्की लफडं काय झालं. हे सायकल ट्रॅक वेगळा काढला गेला होता मुंबईमध्ये आणि ती जागा आता तुम्ही रस्त्याला म्हणून वापरा असं सांगताय. मुंबईत सायकल चालवायची नाही का? नाही, सायकल चालवायची. मी कमिशनर साहेबांना भेटलो, MMRDA कमिशनर. त्याने सांगितलं की आमच्याकडे वेगळा प्लॉट आहे, तिथे आम्ही एक एक्सक्लुझिव्ह सायकल ट्रॅक करू शकतो. आता असं आहे की ज्यावेळी सायकल ट्रॅक झाला त्याबद्दल काय असेसमेंट झाला ट्रॅफिक मला माहीत नाही, पण नंतर ते तिथे मेट्रोचे 2 मेट्रो सुरू झाली, मेट्रोचे पिलर्स आले, ते आता रस्ता फार लहान झालेला आहे. देशामध्ये जिथे बिझनेस सेंटर्स आहे, बेंगलोरमध्ये बघा, हैदराबादमध्ये बघा, कुठेही बघा, रस्ते आपच्यापेक्षा BKCपेक्षा 4 पट मोठे आहे. BKC महाराष्ट्रात नाही देशात सर्वात मोठा बिझनेस सेंटर आहे. असा कसा चालणार? लोकांना ट्रॅफिकसाठी 1-1, 2-2 तास लागतात, ते चालणार नाही. सायकलिस्टची सुविधा पण हवा आहे, पण ट्रॅफिकची सुविधा पण झाली पाहिजे. पण त्या मुद्द्यावर आदित्य ठाकरे तुमचा विरोध करतायत. नाही, आदित्य ठाकरेचा विरोध करताना फक्त त्याने सांगितलं की त्याने असेसमेंट करावा. त्यांच्या म्हणणं मान्य आहे, आम्ही ट्रॅफिक असेसमेंट करूनही निर्णय करणार आहे. याच निमित्तानं तुमचा आणि आदित्य ठाकरेंच्या दरम्यान एका आणखीन संघर्ष झाला, तो पालकमंत्र्यांच्या कार्यालयाचा. पालकमंत्र्यांचं ते सुद्धा पालिकेत कार्यालय असावं याची गरज तुम्हाला का वाटली? नाही, लोकांच्या आता इलेक्शन्स नाही आहे, लोकांना कुठे जायच्या? लोक डायरेक्ट अधिकारीकडे जाऊ शकत नाही, कोणाला जनप्रतिनिधी पाहिजे, म्हणून मी कार्यालय ओपन केल्याने ते चांगलं चालत आहे. बिलकुल. लोढा साहेब, आपण अगदी वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपण मुलाखतीच्या निमित्तानं विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना थेट उत्तर दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. विशेष मुलाखतीच्या या भागात तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.